आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजिलेल्या पेस 2025 आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांचा उत्साह व प्रतिभेचे दर्शन पाहायला मिळाले। 30 पेक्षा अधिक महाविद्यालयातून 182 संघातून जवळपास 2400 खेळाडूंनी महोत्सवात सहभाग घेतला। 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत दिघी येथे AIT कॅम्पसमध्ये या स्पर्धा झाल्या। स्पेस 2025 क्रीडा महोत्सवात बास्केटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कबड्डी, स्क्वॅश आदी स्पर्धा झाल्या। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स 2022चे कांस्य पदक पटकावणाऱ्या बॉक्सर जास्मिन लंबोरिया यांच्या हस्ते पेस महोत्सवाचं उद्घाटन झालं। याप्रसंगी RJ संग्राम खोपडे यांची विशेष उपस्थिती होती। भारतीय महिला बास्केटबॉल संघाच्या प्रशिक्षक शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अर्निका गुजर पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले। याप्रसंगी AITचे संचालक ब्रिगेडियर अभय भट, सहसंचालक कर्नल MK प्रसाद, प्राचार्य डॉक्टर BP पाटील यांच्यासह स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। क्रिकेट मुलींच्या गटात भारतीय विद्यापीठ, कबड्डीमध्ये AISSMS पुणे, बॅडमिंटन मुले संमिश्रमध्ये AIT पुणे बॅडमिंटन, मुलींमध्ये अमृता गाडेकर MIT, व्हॉलीबॉलमध्ये मुले MIT पुणे, व्हॉलीबॉलमध्ये मुली AFMC पुणे, बास्केटबॉल मुले AIT पुणे, बास्केटबॉल मुली इंदिरा कॉलेज पुणे, फुटबॉल मुलींच्या गटात सिंहगड कॉलेज, स्क्वॅशमध्ये मुले एकेरीमध्ये बॉबी, लॉन टेनिस मुलेमध्ये आशुतोष, COEP लॉन टेनिसमध्ये मुली MIT पुणे, टेबल टेनिसमध्ये मुली AICMR, टेबल टेनिसमध्ये मुले JSPM पुणे, बुद्धिबळमधले मुली MIT पुणे, बुद्धिबळमध्ये मुले VIT पुणे यांनी विजय मिळवला। हा जो प्लॅटफॉर्म मिळतो मुलांना खेळायला, हा खूप महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे, कारण 10वी 12वी झाल्यानंतर मुलं जनरली दे लूज कॉन्टॅक्ट विथ स्पोर्ट्स विथ दीज काइंड ऑफ इव्हेंट्स दॅट हॅपन इन कॉलेज लेवल, जसं पेस आहे त्या बाकी कॉलेजेसचे सुद्धा जेव्हा हे स्पोर्ट्स इव्हेंट्स होतात ॲट सच अ ह्यूज स्केल, जिथे सगळ्या गेम्सला तेवढंच प्राधान्य दिलं जातं, त्या ह्याच्यामध्ये मुलांना इम्पॉर्टन्स कळतं की आज नुसतं अभ्यास करून आपल्याला सगळं मिळणार नाही आहे, त्याबरोबर तुम्हाला तुमची हेल्थ ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। इफ यू हॅव गुड हेल्थ, इफ यू मेंटेन युअर फिटनेस, यू विल बी मोर सक्सेसफुल विथ वॉट यू डू इन युअर स्टडीज। सो गिविंग युअर सेल्फ द टाइम, might be an hour, might be half an hour, 45 minutes is so important, and with premises like this and the sports facilities जे काही आपल्याला अवेलेबल आहेत त्या ह्याचा जितका यूज करता येईल आणि स्वतःसाठी आणि आपल्या कंट्रीसाठी आपण जर का तेवढा वेळ देऊ शकलो आणि रेग्युलर प्रॅक्टिस करू शकलो, you will be giving a lot to the country and to yourself, which is so important in life. So sports, it doesn't just build character, it develops it in such a way that you reach the highest peak in your life, because you are ready to balance and you are ready to conquer the world with your experiences, with the wins and losses. The best thing you learn is to handle the failure, which these days cannot be handled by a lot of people. So sports is one platform which teaches you to move ahead in life, even if you fail at a certain level.